सर्वांना ख्रिस्तात सलाम. अ, एक गोष्ट शेअर करतो, मनातली भावना समजून घ्या. 5-6 वर्षापूर्वी असंच ह्याच रूममध्ये बसून मी माझ्या भावाने एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. एक गाणं आम्ही शोधलं होतं, की हे गाणं असंच बसल्या-बसल्या गाऊया आणि YouTubeवरती टाकूया. तर एल्विन दास एक माझा चॅनल होता. त्या चॅनलवरती आम्ही ते गाणं टाकलं आणि ते गाणं आमच्या मनासाठी म्हणजे आमच्या मनामध्ये खूप जडलेलं होतं. खूप दिवसापासून ते गाणं आमच्या मनामध्ये होतं आणि आम्ही ते विचार केला तर आम्ही म्हटलो माझ्या भावाला केल्विनला, की आपण हे गाणं जे आहे रिलीज करू. जेव्हा आपल्याकडे पैसे येईल, जेव्हा आपलं एक पेज असेल, जेव्हा आपलं एक चॅनल असेल, ज्याच्यामध्ये आपण एक चांगल्या रीतीने प्रोडक्शन करून चांगलं ते गाणं रिलीज करू शकतो. आणि देवाने ती संधी दिली 5-6 वर्षानंतर आणि आम्ही ते गाणं रिलीज केलं. त्याला म्हटलं होतं, की तूच ते गाणं गाणार आणि तूच ते गाणं गा आणि त्याने ते केलं आणि ते गाणं खरंच खूप हृदयाच्या जवळ होतं आमच्या सर्वांच्या. त्या गाण्याचं नाव आहे तू बाप मी लेकरू. ते गाणं आम्ही रिलीज केलं जेव्हा आमच्याकडे हळू परमेश्वराने भरपूर गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिले. आमचं जे मेरा शिफा मिनिस्ट्रीचं पेज आहे ते डेव्हलप केलं, वाढवलं चांगलं आणि आम्ही ते गाणं रिलीज केलं. पैसे नसताना, पैसे असताना, अडचणी असताना पण नाही आम्ही ते गाण्यासाठी झटपटलो. माझ्या टीमने एक विजन बघितला होता आणि जी टीम आमची होती, आमचे म्युझिक डायरेक्टर, त्याच्यानंतर आमचे जे ॲक्टर्स त्याच्यामध्ये जे होते, त्याच्यानंतर जे इन्स्ट्रुमेंटल जे वाजवणारे होते, त्याच्यानंतर जेवढे काही लोकं त्या गाण्यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्या सर्वांचं खूप त्या गाण्यासाठी अटॅचमेंट आहे आणि ते गाणं सर्वांच्या मनाला हृदय स्पर्श करणारं असं ते गाणं आहे, तू बाप मी लेकरू. परमेश्वराचे मी धन्यवाद करतो, की परमेश्वराने हे जे विजन जे आम्ही बघितलं होतं, आपण बोलतो की काहीच परमेश्वराचं शक्य नाही असं काही नाही आहे. सगळं गोष्ट परमेश्वरासाठी शक्य आहे. 5 वर्ष पहिलं जे आम्ही दोघं भावांनी जे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न आम्ही पूर्ण केलं आणि ते गाणं आज ऑलमोस्ट 1 मिलियन व्ह्यूज गाण्याला ते क्रॉस झालं. परमेश्वराचे धन्यवाद करतो आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो ज्यांनी ते गाणं ऐकलं आणि मी हेच म्हणणार की कसं मेहनत करत राहा परमेश्वरासाठी. जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी झटपट करणार, परमेश्वर तुम्हाला सर्व काही देणार आहे. फक्त त्याच्या राज्यासाठी झटपट करत राहा आणि आम्ही अजून झटपट करत राहू. पुन्हा ते गाणं जर तुम्ही ऐकलं नसेल, तू बाप मी लेकरू जरूर ऐका. 1 मिलियन व्ह्यूज त्याला कंप्लीट झालेले. देवाचे धन्यवाद, तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि आमच्या पूर्ण टीम, मेरा शिफा मिनिस्ट्रीची जी आमची टीम आहे, सर्वांचे मी खरंच खूप खूप थँक्यू म्हणतो. तुमचा जर सपोर्ट नसता तर आपण इथपर्यंत आलो नसतो आणि इथपर्यंत हे गाणं, हा पेज किंवा जे काय आपण प्रोजेक्ट करतोय ते आले नसते. तर खरंच तुमचं सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.